जज साहेब, मला माझ्या बायकोसोबत राहायचं नाही. मला घटस्फोट हवा आहे. कोर्टात उभा राहून तो थंड आवाजात बोलत होता. त्याला कारण विचारलं तर त्याचं एकच उत्तर, हिला पिरियड्स येत नाही आणि मला मूल हवं आहे. त्याचं बोलणं ऐकून संपूर्ण कोर्ट काही क्षण शांत झालं. सगळ्यांच्याच नजरा त्याच्या बायकोकडे वळाल्या. पण अचानक ती बोलली, साहेब, हे खोटं आहे, पूर्णपणे खोटं. तिच्या डोळ्यात अश्रू होते पण आवाजात भीती नव्हती. आम्ही 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. त्याला माझ्याबद्दल सगळं माहिती होतं, माझी तब्येत, माझी परिस्थिती. तरीही त्यानं माझ्याशी लग्न केलं आणि आज अचानक मी त्याच्यासाठी चूक ठरले. ती पुढे म्हणाली, खरं तर लग्नानंतर नाही, लग्नाआधीपासूनच तो माझ्यासोबत फिजिकल होता. तेव्हा तर त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण आता त्याला मूल हवंय म्हणून सगळी चूक माझ्यावर टाकतोय. तिचा आवाज थरथरत होता पण तिचा प्रत्येक शब्द सत्यानं भरलेला होता. प्रेम करताना मी बरोबर होते. माझ्यासोबत रात्र घालवायला मी बरोबर होते. लग्नाआधीच लॉजवर घेऊन जाऊन संबंध बनवायला मी बरोबर. पण आता अचानक मीच चुकीची कशी? त्या एका प्रश्नानं संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. कारण ही फक्त घटस्फोटाची केस नव्हती तर तिच्या आत्मसन्मानाची होती. जजनं हातोडा वाजवला आणि आवाज घुमला, कोर्टाचा निर्णय आणि त्याच्या बाजूने आहे. त्या एका वाक्यानं सगळं थांबलं. नवरा राजेशनं खाली मान घातली आणि त्याने डोळे बंद केले. तिच्या आयुष्याचा एक मोठा अध्याय इथेच संपला होता. पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते. चला पूर्ण कथा ऐकून घेऊ, काय घडलं अनितासोबत. कॉलेज संपलं आणि आयुष्याच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. अनिता एक साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या डोळ्यात खूप स्वप्न होती पण ती कधीच मोठ्यानं बोलत नसे. कॉलेज संपल्यावर सगळे आपापल्या वाटेनं निघाले. कोणी पुढचं शिक्षण, कोणी नोकरी, कोणी घर. पण अनितानं ठरवलं होतं की तिला स्वतःच्या पायांवर उभं राहायचंय. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर तिला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्या दिवशी ती ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिच्या मनात थोडीशी भीती, थोडा उत्साह होता. नवीन लोक, नवीन वातावरण. आणि त्याच दिवशी तिची भेट झाली राजेशची. राजेश स्मार्ट, कॉन्फिडंट आणि सगळ्यांशी पटकन मिक्स होणारा मुलगा होता. ऑफिसमध्ये तो सगळ्यांचाच आवडता होता. त्यानं अनिताकडे पाहिलं आणि हसतच विचारलं, हाय, न्यू जॉईनर? अनिता थोडीशी घाबरली पण हळूच म्हणाली, हो. राजेश पुन्हा हसला, रिलॅक्स, इथे सगळं इझी आहे, काही हेल्प लागली तर सांग. त्या छोट्या वाक्यानं अनिताच्या चेहऱ्यावर हलकंचं स्मित आलं. दिवस पुढे जात होते. ऑफिसमध्ये भेटणं, एकत्र लंच करणं, छोट्या छोट्या गोष्टींवर हसणं. हळूहळू दोघं मित्र झाले, खूप चांगले मित्र. राजेश अनिताला समजून घ्यायचा. ती शांत का आहे, ती जास्त बोलत का नाही. आणि अनिताला राजेशमध्ये एक वेगळीच ऊब मिळत होती. काळजी, साथ आणि एक विश्वास. एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ होती. दोघंही ऑफिसमधून बाहेर पडले आणि पाऊस सुरू झाला. त्या पावसात चालताना राजेशनं अचानकच विचारलं, अनिता, तुला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं का? अनिता काहीच बोलली नाही, फक्त हलकंसं हसली. राजेश पुढे म्हणाला, मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करतो. त्या एका वाक्यानं तिचं जग थांबलं. तिच्या डोळ्यांत उत्तर होतं आणि त्या दिवसापासून त्यांचं नातं बदललं. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. फोनवर तासनतास बोलणं, एकमेकांशिवाय राहणं कठीण होणं. ते फक्त कपल नव्हते, ते एकमेकांचा आधार बनले होते. हळूहळू ते इमोशनली खूप अटॅच झाले, इतके की एकमेकांशिवाय त्यांना काहीच दिसत नव्हतं. आणि एक दिवस अनिताने ठरवलं की आता तिनं तिचं एक सत्य सांगायलाच हवं. ती थोडीशी घाबरली होती. राजेश, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. राजेश हसत म्हणाला, काय झालं? इतकी सिरियस का आहेस? अनिता थरथरत म्हणाली की मला कधी पिरियड्स आलेच नाहीत. मला माहिती नाही मी कधी आई होऊ शकेन की नाही. काही क्षण शांतता पसरली. अनिताचं हृदय जोरात धडधडत होतं. ती घाबरली होती की आता सगळंच संपेन. पण राजेशनं तिचा हात पकडला आणि म्हणाला, मला तू हवी आहेस, बाकी काही नाही. त्या क्षणी अनिताने स्वतःला पूर्णपणे त्याला सोपवले, त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या विश्वासावर त्यांचं नातं अजून खोल गेलं. ते फक्त भावनांपुरतं राहिलं नाही, ते फिजिकल झालं. ते एकमेकांसाठी नवरा बायकोसारखे झाले. अनिताने स्वतःला पूर्णपणे राजेशकडे सोपवलं, कारण तिला वाटत होतं की तो कधीच तिला सोडणार नाही. वेळ पुढे सरकत राहिला. 3 वर्ष कधी गेली कळलंच नाही. त्या 3 वर्षांत प्रेम होतं, भांडण होतं, समजूत होती. आणि एक दिवस राजेश म्हणाला, आपण लग्न करूया. त्या क्षणी अनिताच्या डोळ्यात आनंद होता. तिच्या आयुष्यात जणू सगळं परफेक्ट होतं.
पण प्रत्येक गोष्ट इतकी सोपी नसते. प्रेम करणं सोपं असतं, पण त्या प्रेमाला समाजासमोर उभं करणं खूप कठीण असतं. आणि आता त्यांच्यासमोर तीच वेळ आली होती. लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनीही ठरवलं की आता आपल्या घरच्यांशी बोलायचं. सर्वात आधी राजेशनं धाडस करून घरी सांगितलं, आई, माझ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. घरात काही क्षण शांतता पसरली. आईनं विचारलं, कोण आहे ती? आपल्या जातीची आहे का? घर कसं आहे तिचं? राजेश थोडासा थांबला, पण आत्मविश्वासाने म्हणाला, आई, ती खूप चांगली आहे. बाकी काही महत्त्वाचं नाही. पण घरच्यांसाठी ते इतकं सोपं नव्हतं. प्रश्न सुरू झाले, शंका वाढू लागल्या आणि हळूहळू विरोध सुरू झाला. दुसरीकडे अनितानेही तिच्या घरी ही गोष्ट सांगितली. तिचे आईवडील सुरुवातीला थोडे चिंतेत होते, पण त्यांनी तिच्या आनंदासाठी होकार दिला. जर तो मुलगा चांगला असेल आणि तुला खुश ठेवणार असेल तर आम्हाला काही हरकत नाही. अनिताच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. राजेशच्या घरच्यांनी मात्र हे लग्न मान्य करण्यास नकार दिला. आमच्या मर्जीशिवाय तू लग्न करू शकत नाहीस, आम्हाला ती मुलगी मान्य नाही, असे शब्द सतत ऐकू येऊ लागले. पण राजेश ठाम होता, मी अनिताशिवाय राहू शकत नाही. दिवस जात होते, महिने गेले, वाद वाढत गेले, पण दोघंही मागे हटायला तयार नव्हते. जवळपास 1.5 वर्ष त्यांनी फक्त घरच्यांना समजवण्यात घालवले. या काळात त्यांचं नातं आणखीन मजबूत झालं, कारण त्यांनी एकत्र संघर्ष केला होता, एकमेकांसाठी उभं राहिले होते. शेवटी खूप प्रयत्नांनंतर दोन्हीही घरच्यांनी अनिच्छेनं होकार दिला आणि त्या दिवसाने त्यांच्या आयुष्यात नवीन सुरुवात झाली. लग्न सगळं छान पार पडलं आणि त्या नवरी बनली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. राजेशही खूप आनंदी होता. त्यांना वाटत होतं की आता सगळं ठीक होईल. लग्नानंतरचे दिवस खूप सुंदर होते. दोघं एकत्र राहत होते, हसत होते, भांडत होते आणि पुन्हा एकत्र येत होते. त्यांचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होतं. जसं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं तसं आयुष्य जगत होते. 3 वर्ष कधी गेली कळलंच नाही. पण आयुष्य कधीच एकाच रेषेत चालत नाही आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक नवीन विषय आला. राजेशच्या आईनं अनिताला हळूच विचारलं, आता 3 वर्ष झाली तुमच्या लग्नाला, एखादं मूल होऊ द्या आता. सुरुवातीला अनिता हसून टाळायची, पण हळूहळू हा विषय रोजचाच झाला. लोक काय म्हणतील, आम्हाला नातू पाहिजे, घराला वंश हवा, असे शब्द आता तिच्या कानांवर सतत पडू लागले. अनिता आतून तुटत होती, कारण तिला सत्य माहिती होतं, पण ती काही बोलत नव्हती. तिला वाटत होतं की राजेश समजून घेईल, तो तिच्यासोबत उभा राहील. पण हळूहळू परिस्थिती बदलत होती. घरच्यांचा दबाव वाढत होता, टोमणे वाढत होते आणि एक दिवस राजेशनं सगळं सत्य त्याच्या आईला सांगितलं. आई, अनिता आई होऊ शकत नाही. त्या एका वाक्यानं घरात वादळ आलं. काय, तुला आधीपासूनच माहिती होतं का? मग तू लग्न का केलंस? आमच्या घराचा वंश संपवायचा आहे का तुला? आईवडील राजेशवरच ओरडू लागले, त्यालाच दोष देऊ लागले आणि त्या क्षणापासून सगळंच बदलायला लागलं. राजेश, जो आधी म्हणायचा की मला फक्त तू हवी आहेस, तो आता शांत झाला, विचारात पडला आणि हळूहळू तो बदलायला लागला. त्याच्या वागण्यात फरक दिसू लागला. तो अनिताशी कमी बोलू लागला, लहान लहान गोष्टींवर भांडू लागला आणि अनिताला समजायला लागलं की काहीतरी चुकतंय. एक दिवस तिनं धाडस करून विचारलं, राजेश, काय झालं आहे तुला? तो चिडूनच म्हणाला, काही नाही. पण ती थांबले नाही. तू बदललास. तेव्हा राजेशनं पहिल्यांदाच तिच्यावर आवाज चढवला, हो, मी बदललोय, कारण आता मला सगळंच समजतंय. अनिता हादरली, काय समजतंय? राजेश म्हणाला, घरच्यांचंही काही स्वप्न असतं, त्यांना नातू पाहिजे. अनिताच्या डोळ्यात पाणी आलं, पण तुला आधीच माहिती होतं ना, ती रडतच त्याला म्हणाली. जेव्हा आपण पहिल्यांदाच जवळ आलो तेव्हाच मी तुला हे सगळं सांगितलं होतं, तरी तू मला स्वीकारलं होतंस. राजेश काहीच बोलला नाही, कारण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. पण त्याच्या मनात आता एक नवीन इच्छा जन्म घेत होती. मला स्वतःचं मूल पाहिजे. आणि त्या इच्छेनं त्यांच्या प्रेमावर हळूहळू सावली टाकायला सुरुवात केली. घरच्यांचे शब्द, समाजाचा दबाव आणि स्वतःच्या अपेक्षा या सगळ्यांच्या मध्ये राजेश अडकला आणि त्या सगळ्यांचा परिणाम अनितावर होऊ लागला. ती रोज रडत होती, पण तरीही संसार वाचवण्याचा ती प्रयत्न करत होती. ती अजूनही त्याच्यावर प्रेम करत होती. अजूनही तिला वाटत होतं की एक दिवस सगळं ठीक होईल. तिने बरीच ट्रीटमेंट याआधीही घेतली होती. लग्नानंतरही ती नवऱ्यासोबत बऱ्याच वेळी डॉक्टरांकडे जाऊनही आली. पण अशी एखादी केस असते, तुम्ही आता दत्तक मूल घ्या, असंच ऐकायला आलं, जे आता नवरा राजेशला सहन होत नव्हतं. घरातलं वातावरण दिवसेंदिवस बदलत होतं.
आधी जिथे हसणं बोलणं प्रेम होतं, तिथे आता फक्त शांतता, तणाव आणि टोमणे होते. अनिता त्या घरात राहत होती, पण तिला स्वतःचं घर वाटत नव्हतं. प्रत्येक दिवस तिच्यासाठी परीक्षा बनला होता. सकाळपासून रात्रीपर्यंत तिला एकच गोष्ट ऐकायला मिळायची की तुला मूल कधी होणार, आम्हाला नातवंड पाहिजे, तुझ्यातच काहीतरी कमी आहे, हे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आता राजेशही काहीच बोलत नव्हता. तो आधीसारखा तिच्यासाठी उभा राहत नव्हता, तिची बाजू घेत नव्हता. तो शांत राहायचा, कधी कधी चिडायचा आणि कधी पूर्णपणे दुर्लक्ष करायचा. एक दिवस अनिता स्वयंपाकघरात काम करत होती. तिच्या सासूने मुद्दाम मोठ्या आवाजात शेजाऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. काय सांगू वहिनी, आजकालच्या मुली फक्त नोकरी आणि मजा, घर चालवायला आणि वंश वाढवायला काही कामाच्या नाहीत. त्या शब्दांनी अनिताचं हृदय अक्षरशः तुटलं. ती काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांतून अश्रू शांतपणे वाहत होते. त्या रात्री ती राजेश समोर बसली. खूप वेळ शांत राहिल्यानंतर तिनं विचारलं, राजेश, खरंच इतकी वाईट आहे का रे मी? राजेश थोडा चिडून म्हणाला, मी असं काही म्हटलं नाही. अनिता रडत म्हणाली, पण तू काहीच बोलत नाहीस. आधी तू माझ्यासाठी सगळ्यांसमोर उभा राहायचा, आता का गप्प बसतोस? राजेश काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, कारण आता परिस्थिती वेगळी आहे. अनिता हादरली. काय वेगळं आहे? राजेश म्हणाला, घरच्यांचंही काही स्वप्न असतं आणि ते चुकीचं नाही. त्या क्षणी अनिताला समजलं की ती हळूहळू त्याला गमावत आहे. पण तरीही तिनं हार मानली नाही. तिनं त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाली, राजेश, आपण अनाथ आश्रमातून मूल घेऊ शकतो ना? तूच म्हणायचास ना आधी, प्रेम असलं की सगळं शक्य असतं. पण राजेशनं तिचा हात दूर केला. ते सगळं प्रॅक्टिकल नाही अनिता. त्या एका वाक्यानं तिचं सगळं जग कोसळलं. प्रेम प्रॅक्टिकल नसतं का? ती रडत म्हणाली. पण आता राजेश बदलला होता. तो शांतपणे म्हणाला, मला माझं स्वतःचं मूल पाहिजे आहे. त्या रात्री अनिता खूप रडली, पण सकाळी पुन्हा हसत उठली, कारण तिला तिचा संसार वाचवायचा होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. काही दिवसांनी एक अशी घटना घडली जी तिच्या आयुष्याला कायमची बदलून टाकणार होती. त्या दिवशी अनिता तिच्या खोलीत होती. बाहेर हॉलमध्ये राजेश आणि त्याची आई बोलत होते. ती काहीतरी घेण्यासाठी बाहेर आली, पण त्यांच्या बोलण्याचे शब्द ऐकून ती तिथेच थांबली. आई म्हणत होती, राजेश, आता खूप झालं, तू दुसरं लग्न कर बघू, या मुलीसोबत आयुष्य वाया घालवू नकोस. ते ऐकून अनिताच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा श्वास अडखळला. तिला वाटलं राजेश लगेच नकार देईल, पण तो शांत होता. काही सेकंदांनी तो म्हणाला, मला थोडासा वेळ दे आई, बघतो मी. त्या एका वाक्यानं सगळं संपलं आणि त्याला समजलं की आता तिचं प्रेम एकटंच उरलं आहे. ती धावत तिच्या खोलीत गेली आणि जोरात रडू लागली. काही वेळाने राजेश आत आला. तिनं त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांत वेदना, राग आणि भीती सगळं होतं. तू खरंच दुसरं लग्न करणार आहेस? ती थरथरत त्याला म्हणाली. राजेश शांत होता. मी अजून काही ठरवलं नाही. अनिता रडत म्हणाली, पण तू नकारही दिला नाहीस. काही क्षण शांतता आणि मग अनिता त्याच्यासमोर हात जोडून उभी राहिली. राजेश, मी तुला सोडणार नाही. आपण प्रेम केलं आहे, आपण सगळं एकत्र केलं आहे. मी तुला गमावू शकत नाही. ती पुढे म्हणाली, आपण मूल दत्तक घेऊया प्लीज. एकदा विचार कर. पण राजेशचा चेहरा कठोर झाला होता. मला माझं स्वतःचंच मूल पाहिजे, सांगितलं ना तुला. त्या क्षणी अनिताचं हृदय पूर्णपणे तुटलं. पण तरीही तिनं एक शेवटचा प्रयत्न केला. ठीक आहे, जर तुला वाटत असेल की मी तुझ्यासाठी ओझं आहे तर मी तुला घटस्फोट देईन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कधीच फसवलं नाही. राजेश काहीच बोलला नाही आणि त्या शांततेतच त्यांच्या नात्याचा शेवट सुरू झाला. काही दिवसांनी राजेश कोर्टात गेला आणि त्यानं घटस्फोटाची केस दाखल केली. कारण लिहिलं की माझ्या बायकोला कधी पिरियड्स आलेच नाहीत. ती आई होऊ शकत नाही आणि तिने ही गोष्ट माझ्यापासून लपवली. जेव्हा अनिताने हे ऐकलं तेव्हा ती पूर्णपणे कोसळली. मी लपवलं? मी तर सुरुवातीला सगळंच सांगितलं होतं. तिच्या मनात एकच विचार होता की हा तोच राजेश आहे का ज्यानं मला कधीच सोडणार नाही असं म्हटलं होतं. पण आता सगळं बदललं होतं. कोर्टाचा तो दिवस आणि त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण दिवस होता. सकाळपासूनच तिचं मन अस्वस्थ होतं. हात थरथरत होते, पण तरीही ती स्वतःला सावरत होती. कारण आज फक्त तिचं लग्न नाही तर तिचं सत्य न्यायालयासमोर उभं राहणार होतं. कोर्टात पाऊल टाकताना तिनं एकदा राजेशकडे पाहिलं. तो समोर उभा होता, पण आज तो तिचा नवरा नव्हता. तो तिच्या विरुद्ध उभा असलेला एक व्यक्ती होता. त्या नजरेत ना प्रेम होतं ना ओळख, फक्त अंतर होतं. केस सुरू झाली.
दोन्ही बाजूंचे वकील उभे राहिले आणि राजेशच्या वकिलाने सुरुवात केली. माय लॉर्ड, माझ्या क्लायंटचं लग्न या स्त्रीसोबत झालं, पण या स्त्रीनं एक महत्त्वाची गोष्ट लपवली. तिला कधीच मासिक आलेली नाही, त्यामुळे ती आई होऊ शकत नाही आणि या गोष्टीमुळे माझ्या क्लायंटचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. कोर्टात कुजबूज सुरू झाली. सगळ्यांच्या नजरा अनिताकडे वळाल्या. ती खाली मान घालून उभी होती, पण तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते, कारण आता ती रडण्याच्या पलीकडे गेली होती. पुढे वकील म्हणाला, माझ्या क्लायंटला वंश हवा आहे, त्याला त्यांचं स्वतःचं मूल पाहिजे, पण ही स्त्री त्याला ते देऊ शकत नाही, त्यामुळे या लग्नाला काही अर्थ उरलेला नाही. हे सगळं ऐकून अनिताचं हृदय जळत होतं, पण ती शांत होती. आता तिच्या वकिलाची वेळ आली. तो पुढे आला आणि शांतपणे म्हणाला, माय लॉर्ड, माझ्या क्लायंटवर जे आरोप लावले जात आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत, कारण ही गोष्ट लपवली गेलेली नाही, उलट लग्नाआधीच स्पष्टपणे सांगितली गेली होती. कोर्टात पुन्हा शांतता पसरली. जजनं विचारलं, तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? वकील म्हणाला, हो माय लॉर्ड, माझ्या क्लायंटचं आणि प्रतिवादीचं हे प्रेमविवाह आहे आणि ते लग्नाआधी बराच काळ एकत्र होते. इतकंच नाही तर ते शारीरिकदृष्ट्याही एकमेकांच्या जवळ आले होते आणि त्यावेळीच ही गोष्ट सांगितली गेली होती. हे ऐकून कोर्टात एकच खळबळ उडाली. राजेशच्या चेहऱ्यावरही तणाव दिसू लागला. आता जजनं अनिताकडे पाहिलं. तुम्ही काही सांगू इच्छिता का? अनिता हळूहळू पुढे आली. तिचे पाय थरथरत होते, पण आवाज ठाम होता. माय लॉर्ड, मी या माणसाला कधीच फसवलं नाही. मी त्याला सुरुवातीपासूनच सगळं खरं सांगितलं होतं. तरीही त्यानं मला स्वीकारलं, माझ्यावर प्रेम केलं आणि लग्न केलं. तिच्या डोळ्यात आता अश्रू आले होते, पण ती थांबली नाही. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, माझं सगळं आयुष्य त्याच्यावर सोपवलं, पण आज तोच मला दोष देतो आहे. कोर्टात बसलेले लोक शांतपणे तिचं ऐकत होते. ती पुढे म्हणाली, जर मी चुकीची असते तर मी आज इथे उभी नसते, पण मी फक्त इतकंच विचारते की प्रेम इतकं स्वस्त असतं का? त्या शब्दांनी सगळ्यांच्याच मनाला धक्का बसला. जज काही क्षण शांत राहिले, मग त्यांनी राजेशकडे पाहिलं. तुम्हाला या सर्व गोष्टींची आधी माहिती होती का? राजेश काही क्षण गप्प राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं, पण शेवटी त्यानं हळू आवाजातच मान हलवली. हो. त्या एका शब्दानं सगळं स्पष्ट झालं. आता कोर्टात पुन्हा शांतता पसरली. जजनं गंभीर आवाजात सांगितलं, जर तुम्हाला ही गोष्ट आधीपासूनच माहिती होती आणि तरीही तुम्ही लग्न केलं, तर आता तुम्ही या आधारावर घटस्फोट मागू शकत नाही. राजेश पूर्णपणे गप्प झाला. त्याचे घरचेही काहीच बोलू शकले नाहीत. पुढे जज म्हणाले, या प्रकरणात स्त्री निर्दोष आहे. तिच्यावर कोणताही फसवणुकीचा आरोप लागू होत नाही. आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते. हे अश्रू तिच्या सत्याच्या विजयाचे होते. पण अजून निर्णय पूर्ण झाला नव्हता. जज पुढे म्हणाले, आता निर्णय तुमच्यावर आहे. तुम्ही या स्त्रीसोबत राहणार आहात की घटस्फोट घ्यायचा आहे. पण जर घटस्फोट घेतला तर तुम्हाला कायद्याप्रमाणे तिची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. त्या शब्दांनी राजेश आणि त्याच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. कारण आता प्रश्न फक्त भावनांचा नव्हता, तर जबाबदारीचा होता. पण आयुष्य फक्त सत्यावर चालत नाही. तिथे भावना, स्वार्थ, समाज आणि पैसा सगळं येतं. आणि आता राजेश समोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा होता, तो काय करणार? कोर्टातून बाहेर पडताना सगळे शांत होते. ना कोणी बोलत होतं, ना कोणी कुणाकडे पाहत होतं. अनिता हळूहळू बाहेर आली. तिच्या मनात एक छोटासा आशेचा किरण अजूनही जिवंत होता. कदाचित तो माझ्याकडे परत येईल. कदाचित तो मला कधीच सोडणार नाही. पण दुसरीकडे राजेश त्याच्या आई वडिलांसमोर सोबतच उभा होता. त्यांच्या चेहऱ्यावर राग, चिंता आणि विचार सगळं दिसत होतं. आई हळू आवाजात म्हणाली, आता काय करणार आहेस? राजेश काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात दोन आवाज होते. एक म्हणत होतं, तीच तुझं खरं प्रेम आहे, आणि दुसरा म्हणत होता, तुला तुझं स्वतःचं मूल पाहिजे. त्याचे वडील पुढे म्हणाले, बघ, आता कोर्टानं स्पष्ट सांगितलं आहे, जर तू घटस्फोट घेतलास तर तुला तिची जबाबदारी घ्यावी लागेल. अर्धी संपत्ती तिला द्यावी लागेल. आई लगेच म्हणाली, पण त्यात काय? आयुष्यभरासाठी चुकीच्या नात्यात राहण्यापेक्षा एकदाचा निर्णय घे. राजेश गोंधळला होता. त्याने एकदा दूर उभ्या असलेल्या अनिताकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच पाहत होती. तिच्या डोळ्यांत अजूनही प्रेम होतं, पण त्याच्या मनात आता गणित सुरू झालं होतं. पैसा जाईल, पण मला माझं आयुष्य मिळेल. मला माझं रक्ताचं मूल मिळेल. काही वेळाने तो अनिताकडे चालत गेला. ती त्याला पाहून थोडी सावरली. राजेश, तिच्या आवाजात अजूनही आशा होती, पण राजेशचा चेहरा कठोर होता. अनिता, आपण इथेच थांबूया.
त्या एका वाक्यानं तिचं सगळं संपलं. म्हणजे ती थरथरत म्हणाली, मला घटस्फोट हवा आहे. तो शांतपणे म्हणाला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षांचं प्रेम, इतक्या आठवणी, सगळं इतकं सोपं आहे का तुझ्यासाठी? राजेश काहीच बोलला नाही, कारण आता त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तो फक्त म्हणाला, मी ठरवलं आहे. त्या क्षणी अनितानेही तिचे अश्रू पुसले आणि पहिल्यांदाच ती ठामपणे उभी राहिली. ठीक आहे, तुला घटस्फोट हवा आहे ना, मिळेल, पण मी तुला फुकटात मोकळं होऊ देणार नाही. राजेशनं आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, मी तुला कधीच फसवलं नाही. तू सगळं माहिती असूनही माझ्यासोबत राहिलास, माझं आयुष्य घेतलंस आणि आता मला सोडतोयस. तरी त्याची किंमत तुला आता मोजावी लागेल. कोर्टात पुढची सुनावणी झाली आणि त्याच्या वकिलाने स्पष्टपणे सांगितलं, माय लॉर्ड, माझ्या क्लायंटनं तिचं पूर्ण आयुष्य या नात्यासाठी दिलं आहे आणि आता जर प्रतिवादी तिला सोडू इच्छित असेल तर त्याला कायद्याप्रमाणे तिच्या भविष्यासाठी आर्थिक जबाबदारी घ्यावी लागेल. जजनं दोन्हीही बाजू ऐकल्या आणि शेवटी निर्णय दिला. प्रतिवादीला म्हणजेच नवरा राजेशला त्याच्या उत्पन्नाचा आणि संपत्तीचा एक मोठा भाग आणि त्याला द्यावा लागेल. हा निर्णय ऐकून राजेश आणि त्याच्या घरचे हादरले, कारण आता हा फक्त भावनिक निर्णय नव्हता, हा आर्थिक धक्का होता. घरी गेल्यावर मोठा वाद झाला. आई ओरडू लागली, पाहिलंस, सांगितलं होतं ना आधीच, आता अर्धा पैसा जाईल. वडीलही नाराज होते, हे सगळं तुझ्यामुळेच झालं. पण आता काही बदलणार नव्हतं. राजेश काही दिवस विचार करत राहिला, पण शेवटी त्यानं निर्णय घेतला की हो, मी सगळं मान्य करतो. कारण त्याला वाटत होतं, आज पैसा जाईल पण उद्या मला माझं आयुष्य आणि माझं स्वतःचं मूल मिळेल. आणि त्या निर्णयानं त्यांच्या नात्याचा शेवट ठरला. कोर्टात अंतिम सुनावणी झाली आणि त्या दिवशी कागदावर सही झाली. घटस्फोटाच्या त्या सहीनंतर सगळं संपलं होतं. कागदावर एक नातं मिटलं, पण मनातल्या आठवणी इतक्या सहज मिटत नाहीत. कोर्टातून बाहेर पडताना अनिताने एकदाही मागे वळून पाहिलं नाही, कारण तिला माहिती होतं, जर ती एकदा मागे वळली तर ती पुन्हा तुटेल. आणि आता तिच्याकडे तुटण्याचीही ताकद उरली नव्हती. ती शांतपणे चालतच राहिली, हातात काही कागद आणि मनात तिच्या रिकामापण. आयुष्यात पहिल्यांदाच तिला असं वाटत होतं की तिच्याकडे आता काहीच उरलेलं नाही. प्रेम गेलं, नातं गेलं आणि ज्याच्यासाठी तिनं सगळं दिलं तोही गेला. काही दिवस ती पूर्णपणे एकटीच पडली. ऑफिसला जाणं बंद केलं, फोन उचलणं बंद केलं, कुणाशी बोलायची तिची इच्छा नव्हती. खोलीत बसून ती फक्त छताकडे पाहत राहायची. तिच्या डोळ्यांसमोर सतत तेच क्षण यायचे. राजेशचं हसणं, त्याचं मी तुला कधीच सोडणार नाही म्हणणं आणि शेवटी कोर्टात उभं राहून तिला सोडून देणं, त्या आठवणी तिचं मन तोडत होत्या. एक दिवस तिची आई तिच्या जवळ येऊन बसली. हळूच तिच्या डोक्यावर हात फिरवत ती म्हणाली, बाळा, आयुष्य इथेच थांबत नाही. अनिता काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आई पुन्हा म्हणाली, तू चुकीची नव्हतीस आणि जी व्यक्ती तुझी किंमत समजत नाही तिच्यासाठी रडण्यात काहीच अर्थ नाही. त्या शब्दांनी अनिताच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री ती खूप वेळ विचार करत बसली, मी खरंच संपले आहे का, की अजूनही काही उरलं आहे. आणि पहिल्यांदाच तिनं स्वतःला एक प्रश्न विचारला की मी कोण आहे राजेश शिवाय. दुसऱ्याच दिवशी सकाळी ती आरशासमोर उभी राहिली, डोळे सुजलेले, चेहरा थकलेला, पण आत कुठेतरी एक छोटीशी जिद्द जागी होत होती. तिनं स्वतःला हळूच सांगितलं, बस, आता पुरे झालं. आणि त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली. तिनं पुन्हा आपलं ऑफिस जॉईन केलं. सुरुवातीला सगळं कठीण होतं, लोकांच्या नजरा, लोकांची कुजबूज, प्रश्न, पण ती शांतपणे सगळं सहन करत होती. कारण आता तिला माहिती होतं, मला कोणासाठी नाही तर स्वतःसाठी जगायचं आहे. हळूहळू ती पुन्हा कामात रमू लागली, स्वतःला व्यस्त ठेवू लागली, नवीन स्किल्स शिकू लागली आणि काही महिन्यांतच ती आधीसारखी नाही तर त्याहूनही मजबूत बनली. जिथे आधी ती भावनांवर जगायची तिथे आता ती स्वतःच्या ताकदीवर उभी होती. एक दिवस ती ऑफिसमधून परत येत होती. रस्त्यावर तिनं एक छोटंसं मूल पाहिलं. ते रडत होतं, कोणीच नव्हतं त्याच्यासोबत आणि त्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि अचानक तिच्या डोळ्यांत अश्रू आले. पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते एक वेगळंच जाणीवेचं होतं. ती त्या मुलाजवळ गेली, त्याला शांत केलं आणि त्या क्षणी तिच्या मनात एक विचार आला की आई होणं म्हणजे फक्त मुलाला जन्म देणं नसतं. आई होणं म्हणजे कोणासाठी तरी जगणं असतं. त्या दिवसाने तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. तिनं ठरवलं, मी कोणाचं तरी आयुष्य बदलणार. काही दिवसांनी ती एका अनाथ आश्रमात गेली. तिथे खूप लहान लहान मुलं होती. काही हसत होती, काही शांत बसली होती, काहींना कुणाचाही आधार नव्हता.
अनिता तिथे फिरत होती, प्रत्येक मुलाकडे पाहत होती आणि अचानकच एक छोटंसं मूल तिच्या जवळ आलं. त्यानं तिचा हात पकडला आणि हसलं. त्या एका स्पर्शानं तिच्या मनात काहीतरी बदललं. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते अश्रू आनंदाचे होते. तिने त्या मुलाला उचललं आणि मनात ठरवलं की मी आता एकटी नाही, आता माझं आयुष्य याच्यासोबत आहे. त्या दिवशी अनितानं तिच्या आयुष्यातही सर्वात मोठी पायरी घेतली. तिनं त्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांच्या प्रक्रियेनंतर ते मूल तिच्या आयुष्यात आलं आणि त्या क्षणापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. जिथे आधी रिकामापण होतं तिथे आता हसू होतं, जिथे अश्रू होते तिथे आता आनंद होता. ती आता फक्त अनिता नव्हती, ती एक आई झाली होती. अनिताने मात्र आयुष्य नव्यानं उभं केलं, पण दुसऱ्या बाजूला राजेशचं आयुष्यही पुढे सरकत होतं. घटस्फोटानंतर काही महिन्यांतच त्याचं दुसरं लग्न झालं होतं. घरच्यांच्या पसंतीची मुलगी, श्रीमंत घर, सगळं परफेक्ट. लग्न धूमधडाक्यात झालं होतं. सोशल मीडियावर फोटो, हसरे चेहरे आणि वरवर पाहता परफेक्ट आयुष्य. लोक म्हणत होते, पहा राजेश किती लवकर पुढे गेला. पण खरंच तो पुढे गेला होता का? लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस सगळं छान होतं. नवीन नातं, नवीन उत्साह. पण हळूहळू वास्तव्य समोर येऊ लागलं. त्याची पत्नी मीना स्वभावाने खूप वेगळी होती. ती स्पष्ट बोलणारी, स्वतःच्या मतावर ठाम राहणारी आणि राजेशला अपेक्षित असलेल्या शांत, सगळं सहन करणाऱ्या स्वभावापेक्षा पूर्ण उलट होती. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायला लागले. घरात रोज तणाव वाढू लागला आणि राजेशला हळूहळू जाणवू लागलं, ज्या गुणांमुळे मी अनिताला सोडलं तेच गुण आता मला आठवत आहेत. अनिता शांत होती, समजूतदार होती. तिनं कधीच मोठे वाद केले नाहीत. पण त्यावेळी राजेशला ते तिचं कमकुवतपण वाटलं होतं. आता मात्र त्याला त्या शांततेची किंमत कळत होती. एक दिवस मोठा वाद झाला, इतका की दोघांनी एकमेकांशी बोलणंच बंद केलं. घरात 2 लोक, पण नातं पूर्णपणे तुटलेलं. त्या रात्री राजेश एकटाच बसला होता, हातात मोबाईल, आणि नकळत त्यानं जुन्या फोटोंमध्ये स्क्रोल केलं. अनिता आणि तो हसत होते, आनंदी होते, आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं स्वतःलाच विचारलं की मी काय गमावलं. पण आता खूप उशीर झाला होता. वेळ कधीच मागे फिरत नाही. काही दिवसांनी तो एकटाच बाहेर फिरायला गेला, मन शांत करण्यासाठी. आणि तिथेच त्याच्या आयुष्यात सर्वात मोठा धक्का त्याला बसला. समोरून अनिता येत होती, पण ती आता आधीसारखी राहिली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, तिच्या डोळ्यात शांतता होती, आणि तिच्या हातात एक छोटंसं मूल होतं. ते हसत होतं, आई आई म्हणत तिच्याकडे बघत होतं. राजेश थबकला. काही क्षण तो फक्त बघत राहिला. त्याच्या मनात हजारो विचार आले. हीच ती अनिता, जी माझ्याशिवाय काहीच नाही असं मला वाटत होतं. अनिता त्याच्या जवळून शांतपणे पुढे गेली. एकदाही तिनं मागे वळून पाहिलं नाही, कारण आता तिच्या आयुष्यात मागे वळण्यासारखं काही उरलंच नव्हतं. त्या क्षणी राजेशला एक गोष्ट स्पष्ट समजली. जिला मी सोडलं तिनं स्वतःला शोधलं, आणि ज्यासाठी मी तिला सोडलं ते तिला तर मिळालं, पण मला कधीच मिळालं नाही. त्याच्या हातात सगळं असूनही तो रिकामा होता, आणि अनिता सगळं गमावूनही पूर्ण झाली होती. त्या दिवसानंतर राजेश अनेकदा त्या रस्त्यावर जाऊ लागला, कदाचित पुन्हा एकदा अनिता त्याला तिथे दिसेल म्हणून. काही महिने गेले, वेळ पुढे सरकत राहिली, आणि प्रत्येक दिवसासोबत आयुष्याने आपले रंग बदलत ठेवले. अनिता तिच्या छोट्या मुलासोबत आनंदाने आयुष्य जगत होती. साधं आयुष्य होतं, पण ते खरं होतं. प्रत्येक सकाळ तिच्यासाठी नवीन अर्थ घेऊन यायची. त्या छोट्या हाताने तिचा हात पकडला की तिला जाणवायचं की मी आता या जगात एकटी नाही. तिच्या आयुष्यात आता कुठलाही दिखावा नव्हता, फक्त खरं प्रेम होतं. आणि दुसरीकडे राजेशचं आयुष्य मात्र हळूहळू तुटत चाललं होतं. रोजचे वाद, गैरसमज आणि एकटेपणा. शेवटी एक दिवस असाही आला जेव्हा त्याच्या दुसऱ्या नात्यालाही तडा गेला. घर असूनही घरपण नव्हतं, लोक असूनही आपलेपण नव्हतं, आणि त्या शांत रात्री तो स्वतःशीच हरला होता. एका दिवशी अचानक त्याने अनिताला मेसेज केला, तू खूप खुश आहेस ना? काही वेळाने तिकडूनही रिप्लाय आला, हो खूप, कारण आता मी स्वतः सोबत आहे. इतकंच. ना तक्रार, ना राग, ना कोणताही प्रश्न, फक्त एक शांत उत्तर. पण त्या एका उत्तराने राजेश पूर्णपणे कोसळला, कारण त्याला समजलं, ज्याला आपण दुखावतो तो कधीच तुटत नाही, तर स्वतःला अधिक मजबूत बनवतो. आणि काही गोष्टी आयुष्यात एकदाच घडतात, आणि काही लोक आयुष्यात एकदाच मिळतात. जरी ती आई होऊ शकत नव्हती, तरी आश्रममधून ते दत्तक मूल घेऊन सुखी राहू शकत होते. पण घरच्यांचं ऐकून त्यानं
त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त केला, बायकोवर आरोप केला. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यात प्रेम करायला शिका, पण डोळे उघडे ठेवून. नातं टिकवायला शिका, पण स्वतःला हरवून नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्याच्यावर खरं प्रेम करता त्याला कधीच गमावू नका, कारण वेळ निघून गेल्यावर स्वारीचा काहीच उपयोग होत नाही. आणि हो, कधीकधी एकटं राहणं हे चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा खूप चांगलं असतं. एका स्त्रीची किंमत फक्त आई होण्यातच आहे का, की तिचं अस्तित्व त्यापेक्षा खूप मोठं आहे? आणि जर तिचं सत्य माहीत असूनही त्यानं तिच्यासोबत लग्न केलं होतं आणि आता तिला चूक म्हणतोय, तर शिक्षा कोणाला मिळायला हवी, तिला की त्याला? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया द्यायचं विसरू नका. स्टोरी आवडली असेल तर नक्कीच स्टोरीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.